काय मंडळी, तुम्ही कधी शिल्लक राहिलेल्या आमटीपासून मसाला पुऱ्या बनवल्यात का? नसेलच ना, तर मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. तर इथं माझ्याकडे 1.5 वाटी डाळ शिल्लक राहिली होती, ती घेतलेली आहे. 1 इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, ओली कोथिंबीर, पुदिना आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये टाकून त्याच्यामध्ये डाळ टाकून ते बारीक वाटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बाउलमध्ये 1.5 कप मैदा, अर्धा कप गव्हाचं पीठ, 2 ते 3 चमचे रवा, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि 1 चमचा दही टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वाटलेली डाळ ह्याच्यामध्ये टाकून असं घट्टसर असं पीठ मळायचं आहे आणि वरून थोडंसं तेल लावून 15 ते 20 मिनिटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. पीठ मुरल्यानंतर चपात्या आकाराचे याचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि सुकी कणिक लावून चपातीसारखं आपल्याला ह्याला लाटून घ्यायचं आहे. आणि ह्याचे मी 4 तुकडे कट करून घेतलेले आहेत, म्हणजे असे त्रिकोणी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला गोल पाहिजे असेल तर गोल सुद्धा लाटू शकता. आणि कडकडीत तेलामध्ये छान ह्या पुऱ्या अशा तळून घ्यायच्या आहेत. पाहू शकता किती छान फुगलेल्या आहेत. चला तर मग ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे बरं का. धन्यवाद.